घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा वाढ झालेली असून देशभरामध्ये सरासरी 29 रुपये प्रति सिलेंडर दरवाढ लागू करण्यात आली आहे। मुंबईमध्ये 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत 912.50 रुपयांवरून वाढून आता ती सुमारे 941.50 रुपयांवरती झाली आहे। तर ही दरवाढ आजपासून लागू झालेली असून त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाच्या मानसिक स्वयंपाक खर्चावरती थेट परिणाम होणार आहे। याआधी मार्च महिन्यामध्ये देखील साधारण 60 रुपयांची दरवाढ झालेली होती। आंतरराष्ट्रीय बाजारामधील इंधन दरामधील चढ उतार, आयात खर्च आणि पुरवठा व्यवस्थेवरचा ताण यामुळे प्रति सिलेंडर मोठा तोटा होत असल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची भुजबळांच्या निवासस्थानी बैठक झाली। राज्यसभेच्या उमेदवारीवरती या बैठकीत चर्चा झाली आहे। छगन भुजबळांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यसभेच्या जागेसाठी अनेक नावं चर्चेत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। आज संध्याकाळपर्यंत नाव समजेल असं देखील सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं। प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे। त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशा अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील। पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल। भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो। जे उमेदवारांच्या ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो, तसं करते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 2 दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावरती आलेत। त्यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान दिवंगत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। काही महिन्यांपूर्वी डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन झालं होतं। त्यानंतर प्रथमच शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा होत असल्यामुळे त्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेतली आहे। डॉक्टर जयसिंगराव पवार आणि शरद पवार यांच्या कुटुंबियांमध्ये अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते। कोल्हापूर दौऱ्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बारामतीत येणार आहेत। बारामतीमध्ये पावसाळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शरद पवार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी देखील करणार आहेत। परभणीच्या गंगाखेड नगर परिषदेमध्ये प्रशासकाच्या राजवटीमध्ये बेकायदा नोकर भरती, सेवाभावी संस्थांना भूखंडाचं वाटप आणि घनकचरा व्यवस्थापनात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिथिलेश केंद्रे यांनी केलाय। तर हा घोटाळा मुख्य अधिकारी जयवंत सोनावणे आणि तत्कालीन प्रशासकीय अधिकारी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांनी मिळून केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या घोटाळ्याची तक्रार उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचे देखील केंद्रे म्हणाले। तत्कालीन प्रशासक श्री जीवराज डापकर साहेब व मुख्याधिकारी जयवंत सोनवणे साहेब यांनी ही प्रशासकीय निर्णय होता तो घेतला। सदर जागेची अंदाजे बाजार मूल्य आहे 15 ते 20 कोटी रुपये। इतक्या मोठ्या सार्वजनिक जागेचा मालमत्ता देण्याचा निर्णय प्रशासक काळात घेता येतो का, याचं उत्तर सन्माननीय सीओ साहेब यांनी द्यावं। राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीसांनी आढावा घेतलाय। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दामध्ये सुनावलंय। निर्धारित कालमर्यादेमध्ये काम पूर्ण करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत। त्याबरोबरच प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। नवी मुंबईमध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला। मात्र या कार्यक्रमावरून आता राजकीय वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नसल्याची चर्चा आहे। नगरविकास मंत्री त्याचबरोबर सिडकोचे अध्यक्ष म्हणून त्यांची उपस्थिती अपेक्षित असताना देखील निमंत्रण न मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं अशी माहिती देखील समोर आली आहे। हे अनावधानानं घडलं की मुद्दाम टाळण्यात आलं, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क सुरू आहे आणि यामुळे महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामधील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे। इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेवाज यांनी ही माहिती दिली आहे। यासाठी इस्रायलनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहकार्य मागितलंय। मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करण्यास होकार दिल्याचं देखील इस्रायलच्या वाणिज्य दूतांनी सांगितलेलं आहे।
विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून भाजप बंडखोर गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यांना यश मिळालेलं नाही. दरम्यान गोकुळ गीते आणि उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मतदारांची भेटीगाठी सुरू केल्यात. दोन्ही उमेदवार प्रचारामध्ये सक्रिय झाल्यामुळे निवडणुकीमधील चुरस वाढलेली आहे. मंत्री उदय सामंत नाशिकला भेट देण्याची शक्यता असून बंडखोर उमेदवार गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांची मनधरणी करण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील सध्या समोर येते. नागपूर शहर काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल्ल गुधळे यांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये सर्व प्रमुख नेते एकाच मंचावरती दिसल्यामुळे एकीचं चित्र दिसलंय. मात्र भाषणांमधून पक्षामधील गटबाजी पुन्हा स्पष्टपणे समोर आली. प्रफुल्ल गुडधे यांनी आपल्या कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेख करत नागपुरात भाजप विरोधामध्ये लढण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपचा शटर डाऊन केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम दावाही त्यांनी केला. तर मावळते शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी 13 वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेत 77 आंदोलनांचा उल्लेख केला आणि पक्षांतर्गत असहकार्य त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या अनुपस्थितीवरती अप्रत्यक्ष टीका केली आहे. बैठकांना न येणाऱ्यांना आता घरी जाऊन उमेदवारी द्यायची का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. कार्यक्रमामध्ये एकी दिसलेली असली तरी नेत्यांच्या सुरामध्ये काँग्रेसमधील गटबाजी आणि तणाव पुन्हा एकदा स्पष्ट झालाय. सोलापुरात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. माळशिरस तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय. याचीच पाहणी करण्यासाठी माजी आमदार राम सातपुते यांनी बाबुळगाव इथं भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांची झालेली नुकसान पाहून त्यांनी तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बांधावरूनच फोन लावला. तातडीनं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान सर्व नुकसानीचे पंचनामे करून मदत देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. यावर्षी एल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे लागवड योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीनांनी केलंय. शेतकरी पाऊस येण्याआधीच धूळ पेरणी करतात आणि त्यामुळे दुबार तिबार पेरणीचं संकट उभं राहतं. जोपर्यंत भरपूर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नये. त्याचबरोबर धूळ पेरणीचा विचार देखील मनात आणू नये असं जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ. आजपासून आणखी 29 रुपयांची दरवाढ लागू. मुंबईमध्ये सिलेंडरची किंमत 912.50 रुपयांवरून 941.50 रुपयांवरती. 7 मार्चलाच झाली होती 60 रुपयांची दरवाढ. विधान परिषदेसारख्या निवडणुकांमधील घोडेबाजार रोखण्यासाठी लोकसभेत विशेष विधेयक मांडणार. महायुतीला निशाणा करत सुप्रिया सुळेंची घोषणा. तर सत्य स्वीकारल्यास विधेयकाची गरज पडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा पलटवार. नवी मुंबई विमानतळावरील कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही. शिवरायांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाची शिंदेंना कल्पनाही नाही. निमंत्रणावरून महायुतीत पुन्हा वादाची चिन्ह. सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या हालचाली. निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. तर भुजबळांचं मंत्रिपद पुतण्या समीर भुजबळांना देण्याची मागणी असल्याची ही माहिती. पुण्यात विधान परिषद निवडणुकीतून शरद पवारांच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं मवियात संशय कल्लोळ. राष्ट्रवादीनं अंधारात ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप. तर घटक पक्षांशी चर्चा करूनच निर्णय, सुप्रिया सुळेंचा दावा. दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं 5 तास आंदोलन. 5 दिवसात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर 13 तारखेला पुन्हा एल्गार. तर कॉक्रोच जनता पार्टीला कमी लेखू नका, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा. अखेर मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री. तळ कोकणात दमदार हजेरी. राज्यामधल्या इतर भागही 2 ते 3 दिवसात वापण्याचा अंदाज. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल. हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक मोठी बातमी पाहूयात.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. आजपासून आणखी 29 रुपयांची दरवाढ ही लागू करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सिलेंडरची किंमत 912.50 रुपयांवरून आता 941.50 रुपयांवरती पोहोचलेली आहे. 7 मार्चला याआधी जवळपास 60 रुपयांची दरवाढ झालेली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा ही दरवाढ झालेली दिसतीये. अजूनही सिलेंडर मागे 703 रुपयांचा तोटा हा तेल कंपन्यांना सहन करावा लागतोय. पुढची बातमी. डोनाल्ड ट्रम्प यांचे AI ब्रेन श्रीराम कृष्णन यांनी राजीनामा दिलेला आहे. महिनाअखेरीस व्हाईट हाऊस सोडणार असं कृष्णन म्हणालेत. AI धोरण ठरवण्यामध्ये श्रीराम कृष्णन यांचा सिंहाचा वाटा होता. तर सिलिकॉन व्हॅलीचा व्हाईट हाऊसमधील प्रभावी आवाज अशी त्यांची ओळख आहे. श्रीराम कृष्णन हे चेन्नईमध्ये जन्मलेले तंत्रज्ञ आहेत आणि श्रीराम कृष्णन थोडासा ब्रेक घेऊन नव्या संस्था उभारणार आहेत अशी देखील माहिती समोर येते. आणि यानंतर महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी. नाफेड आणि NCCF कडून आता थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारपासून जिल्ह्यामधल्या विविध बाजार समित्यांमध्ये ही खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. नाफेड आणि NCCF कडून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर निश्चित करण्यात आलाय. अनेक वर्षांपासून नाफेड आणि NCCFनं थेट बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करावी अशी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची मागणी होती. मात्र राजू शेट्टींनी या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली आहे. तर किसान सभेनं या निर्णयाचं स्वागत केलंय. एवढं काटेकोर निकष लावून कांदा खरेदी करायला नाफेड किंवा NCCF या काही व्यापारी संस्था नाही आहे. त्यांना काही नफा कमवायचा नाही आहे. त्यांना बाजार हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना भाव वाढवून द्यायचा आहे. त्यामुळं जो काही पैसा खर्च होणार आहे तो सरकारच्या तिजोरीतला पैसा खर्च होणार आहे. तर तरीसुद्धा त्यांच्या हडेलपी कारभारामुळं आज शेतकऱ्यांना थेट त्याचा फायदा होताना दिसत नाही. तेव्हा सरकारनं ही नौटंकी पहिल्यांदा बंद करावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरळ नाफेडद्वारे शेतकऱ्यांकडून आणि बाजार समितीमधून कांदा खरेदी व्हावा, तो व्यापाऱ्यांकडून खरेदी होऊ नये अशा प्रकारची मागणी किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटना करत आलेल्या आहेत. सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सरळ कांदा बाजार समित्यातून खरेदी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, किसान सभेच्या वतीनं आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. मात्र हा कांदा 1580 रुपये प्रति क्विंटल प्रमाणेच खरेदी होणार आहे. त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. किमान 3000 रुपयांना हा कांदा खरेदी व्हावा अशी मागणी या संदर्भामध्ये किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान काही तरुणांचा झुरळ असा उल्लेख केला. त्यानंतर देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टी नावाची सोशल चळवळ सुरू झाली. या पार्टीच्या इन्स्टा अकाउंटला काही दिवसांमध्येच 22 कोटींहून अधिक फॉलोअर्स मिळाले. महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आणि सध्या अमेरिकेमध्ये असलेले अभिजित दिपके यांनी या चळवळीची सुरुवात केली. आता CJPने थेट रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून काल दिल्लीमधल्या जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. जर या आठवड्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा देखील अभिजित दिपकेंनी केली आहे. 5 बच्चों ने सुसाइड कर लिए, फिर भी आपने रिजाइन नहीं किया है. इसके बाद हम ये मूवमेंट को देश भर में लेकर जाएंगे और ये मूवमेंट तब तक जारी रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते. और इसको हम देश भर में लेकर जाएंगे और हम फिर से एक बार दिल्ली में इकट्ठा होंगे. दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरती उद्धव ठाकरेंनी निवेदन दिलंय. हजारो तरुण भविष्याच्या चिंतेत भर उन्हामध्ये रस्त्यावरती उतरतायत. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे. त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवणं आणि न्याय नाकारणं योग्य नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. नीट पेपर फुटीनं लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झालेला आहे आणि असे सगळे पीडित तरुण आणि तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करत आहेत असं ठाकरे म्हणाले. सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल. कॉक्रोचचा कमी लेखून चालणार नाही हा इशारा देखील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर ठाकरेंनी दिलेला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके अमेरिकेमधून दिल्लीत दाखल झालेले असून जंतर मंतर इथं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आंदोलन केलं। या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज महानगर परिसरामध्ये त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा पोलीस प्रशासनानं आढावा घेतलाय। अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। राजकारणात प्रत्येकाचे वेगवेगळी मतं असू शकतात, असं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय। ईव्हीएमवरती लोकांचा विश्वास नसल्याच्या चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ऐकायला मिळतात असं देखील ते म्हणालेत। तर याच पार्श्वभूमीवरती मनसे प्रमुख राज ठाकरे यांची बॅलेट पेपरवरती मतदानाची जुनी मागणी असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। अधिक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामुळे पंढरपुरात आषाढी यात्रेप्रमाणे तुफानी गर्दी झालेली आहे। देवाच्या दर्शनासाठी रांग थेट गोपाळपूर पर्यंत पोहोचलेली असून दर्शनाला 10 ते 12 तासांचा वेळ लागतोय। अधिक महिन्यामध्ये विठुरायाचं दर्शन घेऊन त्याला वाण देण्यासाठी देशभरामधून हजारो पर्यटक आणि भाविक हे पंढरपूरमध्ये आल्यामुळे दुसरी आषाढी यात्रा भरल्याप्रमाणे गर्दी झालेली आहे। अधिक महिन्याचा शेवटचा शनिवार रविवार असल्यामुळं आज पंढरपूरमध्ये विक्रमी गर्दी आहे। जवळपास 4 ते 5 लाख भाविक पंढरपूरला पोहोचलेले आहेत। विठ्ठलाची दर्शन रांग आषाढी यात्रेप्रमाणे थेट गोपाळपूर पर्यंत गेलेली आहे। काय नाही, असंच दर्शन होऊन द्या बस। सारं भरपूर दिले जेवण, भरपूर दिलंय। फक्त वेळ लागते रांगेत। काय नाही, असेच आम्हाला वारी होऊ दे आमच्या हातून, आमचं दर्शन आम्हाला घडू दे। अधिक महिना म्हणून आलो, खूप गर्दी आहे। बीडच्या परळी ज्योतिर्लिंग वैद्यनाथला अधिक मासानिमित्त 15 फूट उंचीचे आणि 200 किलो वजनाचं त्रिशूल अर्पण करण्यात आलंय। मध्य प्रदेशमधील भाविकांनी हे त्रिशूल अर्पण केलंय। शिंदवाडामधील चौरागड पंच कमिटीनं हे त्रिशूल वैजनाथ मंदिराला अर्पण केलेलं आहे आणि यावेळी वैजनाथ मंदिरामधील पुजाऱ्यांनी या भव्य त्रिशूळाचं विधिवत पूजा करून हे त्रिशूळ वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या ताब्यामध्ये दिलं आणि आता हे त्रिशूल मंदिरामध्ये लावणार असून या त्रिशूलामुळे मंदिराची शोभा आणखीनच वाढणार आहे। गोरेगावच्या मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराचा लोकार्पण सोहळा वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे, कारण पुलाच्या लोकार्पणाला आमंत्रित असलेल्या माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या येण्यापूर्वीच लोकार्पण सोहळा आटपलाय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला। तर पुलाच्या लोकार्पण सोहळ्याची वेळ सकाळी 11 वाजताची होती, मात्र किशोरी पेडणेकर 11:15च्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचल्या। 15 मिनिटं उशीर झालेल्या किशोरी पेडणेकर उद्घाटनाला मुकलेल्या आहेत आणि यावरती महापौर रितू तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। एखादी वेळ निश्चित करतो तर त्या ठिकाणी वेळेला महत्त्व देणं गरजेचं, ते सगळ्यांनी राखणं गरजेचं, असं रितू तावडेंनी म्हटलंय। मला असं वाटतं आपण जर एखादी वेळ निश्चित करतो तर उन्हाचा पण बघा, ऊन सुद्धा वाढतंय, लोक सुद्धा बिचारी या ठिकाणी पंडालमध्ये बसलेली आहे। सगळ्यांचा विचार करता जो टायमिंग दिला, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या वेळेत मी पोहोचते। ही आतापर्यंत माझ्या महापौर कार्यकाळामध्ये जर तुम्ही पाहिलं, इनफॅक्ट मी कार्यक्रमाच्या 10 मिनिटं अगोदरच प्रत्येक ठिकाणी पोहोचते। तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे। हे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी राखलं पाहिजे। मुंबईच्या हरित संपत्तीचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। बोरिवली परिसरामधील सुमारे 10,000 झाडांचं AI आणि LRDAR तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्मार्ट मूल्यांकन करण्यात येणार आहे। या उपक्रमामधून झाडांची उंची, आरोग्य, घनता, त्याचबरोबर पर्यावरणामधील योगदानाची अचूक माहिती मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेमधून आणि पालकमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात येतोय। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका करत ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, मात्र ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नातून नैराश्यामुळे जीव गमावलेल्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नसल्याचं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका समाजाच्या मागण्यांपुढे झुकत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर ओबीसींना काय मिळालं याचा शोध घेणं गरजेचं आहे, असं ससाणे यांनी म्हटलंय। ओबीसी मित्रमंडळ समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांवरती ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे। काहींनी मुख्यमंत्र्यांचा विश्वासघात केला असा आरोप करत अशा लोकांना मतांमधून उत्तर द्या असं आवाहन देखील केलंय।
स्वतःला पोस्टमन म्हणवत जनता आणि सरकार यांच्यामधला संदेश पोहोचवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लादली गेली असा आरोप करत त्यांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय. बारामतीत पावसामुळे भिगवण विविध भागामध्ये मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवरती जय पवार यांनी संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यालगत कोसळलेल्या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्यात. त्याबरोबरच नुकसानग्रस्त भागामधील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. प्रशासनानं युद्धपातळीवरती काम करून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करावेत. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवाव्यात असे निर्देश जय पवार यांनी प्रशासनाला दिलेत. नैऋत्य मान्सूननं अखेर महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला असून कोकणातील देवगडपर्यंत मान्सूनची रेषा पोहोचली आहे. त्यामुळे तळ कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. गोवा पूर्णपणे मान्सूनच्या प्रभावाखाली आलेला असून पुढील 2 दिवसांमध्ये राज्यातील आणखी भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत देण्यात आलेले असून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीसह मराठवाडा आणि विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. वाशिमच्या मानोरा शहरामध्ये पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झालेले होते. पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. तर पावसामुळे वातावरणामध्ये काही प्रमाणात गारवाही निर्माण झालाय. परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवतसह अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून परभणीमध्ये मान्सून पूर्व पाऊस पडतोय आणि यामुळे फळबागांसह शेतातील पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. तर काही भागामध्ये झाडांची पडझड झाल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. सांगलीच्या कवठे-महांकाळ तालुक्यामधल्या अग्रण, धुळगाव परिसरामध्ये काल संध्याकाळी हवामानामध्ये अचानक मोठा बदल झाला. तुफानी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसामुळे परिसराला झोडपून निघालं. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं होतं. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटलेल्या आहेत, तर काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालेला होता. भाजीपाला, फळबागा आणि हंगामी पिकांना फटका बसलेला आहे. हवामान खात्यानं नागरिकांना पुढील काही तास सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. पावसाळा जवळ आलेला असताना भिवंडी महापालिका हद्दीमधल्या नाले सफाईची केवळ 30 ते 35% कामं पूर्ण झालेली आहेत. संथ गतीमुळे अनेक नाले कचऱ्यानं तुडुंब भरलेत. महापौर नारायण चौधरी यांनी पाहणी केली असता कामं अपूर्ण दिसल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना धारेवरती धरलं. हलगर्जीपणा करणाऱ्यांची बिलं रोखून ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देखील दिलाय. तर पाहणीवेळी एका समाजसेवकानं नाले सफाईचा निषेध म्हणून थेट नाल्यामध्ये उडी घेतली. पावसापूर्वी कामं न झाल्यास सखल भागामध्ये पूर परिस्थितीची भीतीही व्यक्त होती. आज जी मी पाणी चालू आहे, आज माझ्याकडं माझ्या ऑफिशियल रिपोर्ट आहे का 30% झालेली आहे. पण आज मी नाल्यावर पाहताना असं वाटतंय का खरोखरच काम झालेलं नाही आहे. कारण खरोखर शर्मेची बाब आहे. आपल्याकडं पैसा वेस्ट कशासाठी करतो आपण. जर हे नाले सफाई नाही झाले, मी खरंच सांगतोय, मी अधिकाऱ्यांवर कारवाई करेन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यामध्ये बाहुबली हत्तीचा वावर पाहायला मिळाला. मोर्ले, घोडगेवाडी परिसरामध्ये बाहुबली हत्ती रस्ता ओलांडत होता, त्यामुळे इथले वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती. मोर्ले, घोडगेवाडी, बांबर्डे आणि तिलारी परिसरामधल्या काजू, केळी आणि भातशेतीचं या हत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेकदा हत्ती रस्त्यावरती अचानक समोर आल्यामुळे वाहनचालक नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कल्याणमध्ये रिक्षा चालकांसाठी आता मराठीची शाळा भरणार आहे. परिवहन मंत्र्यांनी रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा आदेश काढल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मराठी न आल्यास परवाने रद्द होण्याच्या भीतीनं रिक्षा चालकांनी आता मराठी शिकण्याचा निर्णय घेतलाय. कल्याणमध्ये आरटीओ आणि रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशननं अमराठी चालकांसाठी मराठीची शाळा सुरू केली आहे. आता दर रविवारी 1 तास हे रिक्षा चालक मराठीचे धडे गिरवताना दिसणार आहेत.
कल्याण बुद्ध फाउंडेशन जागेचा वाद चिघळलेला आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल बुद्ध फाउंडेशनच्या जागेमधून जात असल्यामुळे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला आणि कामाला विरोध केलाय. विकास कामाला कोणीही विरोध करू नये यासाठी स्थानिक आंबेडकरी अनुयायांच्या बैठका सुरू आहेत. अशोकनगर इथे झालेल्या बैठकीला आनंदराज आंबेडकर उपस्थित होते. मात्र चर्चा सुरू असतानाच कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि बैठकीमध्ये गोंधळ निर्माण झाला. या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. पालघरच्या डहाणूमध्ये लव्ह जिहादचा प्रकार समोर आलाय. अश्लील व्हिडिओ काढून 2 बहिणींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी डहाणू पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. आरोपीचं घर अनधिकृत असल्यामुळे बुलडोझर चालवला जाईल असा इशारा वाघ यांनी दिलाय. गुजरातप्रमाणे आंतरराज्यीय विवाहासाठी कुटुंबाला माहिती देण्याचा कायदा महाराष्ट्रात आणावा अशी मागणी त्यांनी केली आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 2 पथकं परराज्यामध्ये रवाना झाली आहेत. देशभर चर्चेत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता लातूरमध्ये अधिक तीव्र होताना दिसतात. या प्रकरणामधील आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या कोचिंग क्लास समोर आज विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. लातूर शहरामधल्या उद्योग भवन परिसरामध्ये झालेल्या या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर यावेळी आरसीसी कोचिंग क्लासेस तात्काळ बंद करावेत, विद्यार्थ्यांकडून घेतलेलं शुल्क परत करावं, पेपर फोडणाऱ्या आरोपींच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यांसारख्या मागण्या या मांडण्यात आल्या. आरसीसी क्लासेस म्हणजे मोटेगावकरच्या क्लासेस समोर त्या ठिकाणी आम्ही लातूरकर म्हणून त्या ठिकाणी निदर्शनं त्या ठिकाणी केलेले आहेत. 11वी 12वीचे ऍडमिशन त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि हे बोगस म्हणजे आमचा विरोध कशामुळे आहे. जर तुम्ही पेपर फोडून जर श्रीमंताचे पोरं त्या ठिकाणी डॉक्टरचे पोरं डॉक्टर करत असाल तर सामान्यांचे ऍडमिशन देऊन तुम्ही त्याचा काय फायदा होणार आहे. जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर HTBT कपाशी बियाणांच्या विक्री विरोधामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जामनेर शहरामधल्या वाकी रोडवरच्या घरावरील गोदामामध्ये छापा टाकून 19,45,000 रुपये किमतीचा HTBT कपाशी बियाणांचा साठा जप्त करण्यात आलाय. बियाणांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री प्रकरणी 4 जणांविरोधात विविध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखलही करण्यात आलाय. बीडच्या नेक्रोल पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अंमलदार दत्तात्रय बळवंत याला 10,000ची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. नेक्रोल पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. तर एका प्रकरणातील कामासाठी लाच मागणी केल्याची तक्रार एसीबीनं कडे आलेली होती आणि त्यानंतर एसीबीनं सापळा रचला होता. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बळवंत यापूर्वी देखील वादग्रस्त ठरलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला कॅरेक्टर खराब करून टाकलं अशी धमकी देणारा त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. तर या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. कारवाईमध्ये 2 गावठी पिस्तूल, 1 जिवंत काडतूस आणि इतर मुद्देमालासह 4 आरोपींना अटक केली आहे. गोपनीय माहितीप्रमाणे रेकॉर्डवरच्या गुन्हेगार प्रतीक प्रमोद खुंटे हा त्यांच्या साथीदारासह गावठी पिस्टल बाळगून परिसरामध्ये येणार असल्याचं निष्पन्न झालं आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दुधेबावी या गावामध्ये सापळा रचण्यात आलेला होता आणि त्यानुसार पोलीस पथकानं संशयिताचा पाठलाग करून फलटण दहिवडी रोडवरती शिताफीनं त्याला ताब्यात घेतलं. या पूर्ण कारवाईमध्ये 2,50,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. वाशिम जवळच्या कळंबा महाली इथल्या एका शेतकऱ्याच्या शेतामधून तुषार सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पितळी तोट्या त्याचबरोबर सोलारच्या 9 प्लेटची चोरी झाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी वाशिम शहरामधल्या पंचशील नगर परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून विठ्ठल भगत याला ताब्यात घेतलंय. चौकशी दरम्यान या गुन्ह्याची उकल होऊन इतर आरोपींचा देखील सहभाग समोर आलाय. पोलिसांनी आरोपींकडून चोरीमधील 2 सोलर प्लेट, 100 कट्टे हळद, 2 मोटारसायकली आणि 7.5 HP मोटार पंप असा विविध गुन्ह्यांमधला एकूण 3,45,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. कल्याणमध्ये फसवणुकीच्या 12 गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी सलमान डोलारे याला क्राईम ब्रांच पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सलमान डोलारे हा घरी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. सलमान डोलारे याच्याकडे कल्याण परिसरामधील राखीव भूखंडावरती खोटी कागदपत्र तयार करून अनेक इमारती उभारल्याचा आरोप आहे. सध्या त्याच्या घराचा पंचनामा सुरू असून विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात येते.
यवतमाळच्या घाटंजी इथल्या मेन लाईन परिसरामध्ये महाराष्ट्र बँकेचे एटीएम मध्ये मध्यरात्री चोरट्यानं संधी साधून प्रवेश केला आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घाटंजी पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना एटीएम फुटल्याचं लक्षात आलं आणि त्यावेळी त्यांनी शोधाशोध केली असता चोरटा एटीएमच्या मागेच लपलेला आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्यानं एटीएम फोडल्याची कबुली दिली आणि चोरट्याला अटक करण्यात आली. बुलढाणा इथल्या शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणानं नवं वळण घेतलंय. मुलीच्या कथित हत्येप्रकरणी बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर यांना 22 दिवस तुरुंगामध्ये राहावं लागलं होतं. सुरुवातीला जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी पोलिसांवरती कोणताही त्रास न दिल्याचं सांगितलेलं होतं. मात्र आता त्यांनी एक व्हिडिओ समोर आणत पोलिसांवरती गंभीर आरोप केले. या व्हिडिओमध्ये त्यांनी पोलिसांनी जंगलात नेऊन मारहाण करत गुन्हा कबूल करण्यास भाग पाडलं आणि सोडण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केल्याचाही दावा आहे. या आरोपांमुळे बुलढाणा पोलीस प्रशासन अडचणीमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सोमवारी अमरावती इथं सविस्तर चौकशी होणार असल्याची माहिती दिली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यामधल्या विजोरा गावामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेमध्ये सख्ख्या मुलानं जन्मदात्या आईची गळा दाबून हत्या केली आहे. रंजना पांडे असं मृत महिलेचं तर सागर पांडे असं आरोपी मुलाचं नाव आहे. घरगुती वादामधून ही घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपीनं रेल्वेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अवघ्या 3 तासामध्ये अकोला शहरामधल्या टॉवर चौकामधून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे विजोरा गावामध्ये खळबळ उडालेली असून परिसरात हळहळ व्यक्त होतीये. नालासोपारा विरार लिंक रोडवरती शनी मंदिराजवळ शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. विरारहून नालासोपाराकडे जाणाऱ्या होंडाई व्हेन्यू आणि एका कारनं वळण घेत असलेल्या I-20 कारमध्ये जोरदार धडक झाली. व्हेन्यू कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे API पूर्वे आणि 2 सुरक्षा कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. मात्र I-20 कारच्या एअरबॅग वेळेमध्ये न उघडल्यामुळे त्यामधील दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झालेले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर एअरबॅग न उघडण्याच्या कारणासह अपघाताचा तपास नालासोपारा पोलीस सध्या करतायत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या महालक्ष्मी परिसरामध्ये गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे टँकर महामार्गापासून 20 फूट अंतरावरती उलटला. अपघातानंतर टँकरमधून कार्बन डायऑक्साईड वायूची गळती सुरू झाल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. पोलीस आणि अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षेच्या उपाययोजना केल्या. तर टँकर हटवण्याचं आणि गळती रोखण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असून अपघाताचं कारण शोधलं जात आहे. किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यामधील कोंजळेवाडी गावाच्या कपिल केंजळे या तरुणाचा पोलादपूरजवळ अपघाती मृत्यू झालाय. सोहळा आटपून घरी परतत असताना वाटेमध्ये अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला. पोलादपूर पोलिसांनी त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय. याशिवाय गडावरून माघारी येताना आणखी 2 शिवभक्त मोटारसायकलवरून पडून जखमी झालेले असून त्यांच्यावरती माणगाव रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बारामती तालुक्यातल्या माळेगाव करहावाघज रोडवरती मध्यधुंद अवस्थेमध्ये ट्रक चालवणाऱ्या चालकानं अचानक गाडीवरील नियंत्रण गमावल्यामुळे मोठा अनर्थ घडता वाचलाय. समोरून येणारी वाहनं वेळेवरती बाजूला झाल्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला. यावेळी नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्यावरती उलटून चालक गंभीर जखमी झालाय. तर परिसरामध्ये काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. स्थानिकांनी तातडीनं मदत करत जखमींना बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं.